होय ते देख मेरा भी नंबर आले त्याने. थांब की जर बघतात ना. आईच्या गावात राजाचा नंबर बघितला का? काय झालं? अरे आपला भाऊ लय लकी आहे माहितीये का? का अजय तुझ्या नंबर मध्ये यस आलाय. त्याला काय झालं? यार एस अल्फाबेट आर्मी में खास होता है क्या? ओय पाजी आर्मी का तो पता नाही पण माझ्या भावासाठी लय खास आहे. अजय यस फॉर शीतल. अजिंक्य बात तो मेरे दिमाग में नहीं आई। अरे खरंच केलं का? पार्टी अरे पार्टीचं सोड. अजय अरे बाबा शीतली तुझं कुठंच पिच्छा सोड ना. आता मी रोज छातीवर हम बने तुम बने एक दूजे के लिए. ओ यारा, ओए मुझे तो लगता है ना, ओए रब की यही मर्जी है। और जिंके और शीतल ना एक दूसरे के लिए बने हैं। और इनके प्यार के चर्चे ना यारा, वो सदियों सदियों और सदियों तक चलेंगे। कर्नल ये ज्यादा हो रहा है. ओए रब दी सो, ओए झूठ बोले तो कुआ काटे, और सच्ची कह रहे हैं यार। अरे खरे तू फक्त बघच तुझा शीतलीचा प्रेम लय चालला रे बा. हे तमा या कष्ट गडबड म्हटला की त्यो ನಾವಿಲ್ಲೇ ನಂಬರ್ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದೆ. नीट बोल. हे तಮ್ಮ ನಾ ಸೀದಾ ಮಾತಾಡ್ತೀನಿ. ರಾಹುಲ್ ಅಪ್ಪಿ ಹೇಳ. म्हणतो खरा आहे. अरे तू गप्पे आणि तू मला मारणार? ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ तुझी साईज बघितली का? एका बुकीतच दात घाल. ಇಲ್ಲ बाजू हटो. काय लावलं रे? काय शिस्त आहे की नाही? सर यानं मला शिवी दिली सर. अहो सर ते खोटं बोलतोय. अहो केकेची भाषा कन्नड आहे. तो कितीतरी प्रेमाने बोलला तरी भांडल्यासारखं वाटतं. होय होय सर केकेचं घ्यात काय बी फॉल्ट नाही. डिफॉल्ट आहे सुम्याचा आहे. हेच आम्हाला रेट चालता माग. खरंय सर. अजिंक्य शिंदे, काय खरं आणि काय खोटं हे तू मला सांगायची गरज नाही. तुम्ही कायम आगाऊपणा करत असता. तुम्हीच त्याची खोड काढली असेल. अहो सर शपथ नाही सर. इसकी पनिशमेंट मिलेगी. जाओ साइड में जाके अंगूठे पकड़ो. पर सर सुना नहीं क्या? जाओ. यस सर. त्या शीतलीच्या तर का नाही पुरीची ती पुरीच्या तर माझ्या बी वाटायला गेली. हिचं अजिबात काही चांगलं होत नसते सांगून ठेवते. तर हात सुचतोय काय की बाई लय. अध्यक्ष हा अध्यक्ष आहे का घरात? कोण आहे? भैया साहेब या की. काय मामी तुम्ही येतोय? दिवसा डावळ्या झोपा काढत बसलाय वे. हा झोपा कुठं काढतीये? माझी अवस्था कशी झाली आहे बघा की. तुमचं तर लक्ष बी नाही माझ्याकडं. हा लक्ष नसतं तर इथपर्यंत आलोच का तुम्हाला बघायला? काय टॅलेंट. हा गिव्ह हर कोकोनट वॉटर. हा मामी हा गो बया. अहो कशाला म्हणजे काय गरज होती याची? कशाला? अहो शाळेचं पाणी आहे प्या जरा एनर्जी येईल जीवात. अहो इथं साधा घरात कुणी पाणी देईना मला हातात आणि तुम्ही माझ्यासाठी चक्क नारळ पाणी घेऊन आला. अहो कसं असतं मामी, आपल्या माणसाची काळजी आपल्या माणसालाच असते. देर यू आर. म्हणलं मामीला वॉटर घेऊन जावं म्हणजे फिलिंग बेटर वाटेल. हं? बेटर म्हणजे चांगलं वाटेल. होय
कसं आहे, जीवानं जीव जाणलं का नाही तरच माणसाच्या आयुष्याला अर्थ आहे बघा. नाही मामी, मला एक लई मोठा प्रश्न पडलाय. म्हणजे एवढी इट्टी लागू सर तुम्ही काय करत होता? विचारा किती शीतलला तिच्यामुळे झालंय समज. ते बचत गटाचा माणूस आला होता, मग मी सह्या करत होते ना, आणि नेमकं बघा तिने इट्टी हाणली आणि ती माझ्या हाताला लागली. विचारा तिलाच. मामी, तिला विचारणं जर का एवढं सोपं असतं तर तुम्हाला मध्ये घेतलं असतं का? आमचं आम्ही निस्तरलं नसतं का? हे बघा भैया साहेब, तुमच्यामुळे गप बसले मी. म्हणलं उगाच विषय नका ताणायला, कारण कसं आहे, जास्त ताणायला गेलं ना तर तुमचंच तुटल. नाही मामी, थँक्यू, तुम्ही आमच्यासाठी एवढं करताय. पण या सगळ्यात तुम्ही लई मोठी गोष्ट मिस करताय असं वाटत नाही का? म्हणजे आमचं स्थळ शीतलच्या घरी. अहो भैया, अशा कामांना येळ लागतो. कसंय, सगळा विचार करून अभ्यास करून मग पाऊल टाकावं लागतं. तुम्ही किती घाई करताय? आम्ही कुठं म्हणतो इमिजिएट मध्ये करा. हा, जो काय स्टडी करायचा आहे, सर्वे करायचा आहे, रिसर्च करायचा आहे, करा की, पण फुल तयारीनं घुसा. तुम्ही काय काळजी करू नका. बर, काय घेणार? चहा, कॉफी? नको, हाताला लागलंय ते काफी. आता तुम्ही आमच्यासाठी एवढं नारळ पाणी आणलंय. मामी, व्हॉट इज दिस? परत फेड करताय का? ते तुमच्या बायकांमध्ये असतं. एकीनं जम्परच्या पिसानं वटी भरली की दुसरीनं 2x2च्या पिसानं परत वटी भरायची. काय वया, कामडीच करता की तुम्ही. मग बरं, आता एके दिवशी जेवायलाच या निवांत. बर, येऊ परत कधीतरी. येऊ का? हा? मामी, घरातलं शांतता आहे. कुठे गेलेत सगळे? ही गेल्यात कामावर. जैडी गेली असेल इथंच मैत्रिणीकडं. म्हातारी बसली असेल त्या सीता काकूच्या घरी. हा, हेच शिळोप्याच्या गप्पा हाणत. भैया साहेब, तुम्हाला म्हणून सांगते, मला जर काही झालं की म्हातारी बसती बघा गावभर फिरत. का बरं? आता का बरं म्हणजे कामाचा बोजा पडेल ना अंगावर. मामी, आता एवढ्या म्हाताऱ्या माणसाने या वयात काय कामं करायची? गिळायचं कसं कळतं ऑटोमॅटिक. भूक लागली की इतकी तरा तरा चालत घराकडं. मी काय म्हणते, जरा बारीक सारीक काम केलं तर काय होतंय? हा, नाही, जिथं जाईल तिथं माझी बदनामी करत बसली असेल. पण तुमची बदनामी करावी असं तुम्ही काय केलंय बरं? कसं आहे भैया, माणूस पुढं चाललं म्हणजे प्रगती व्हायला लागली का नाही ही बघवत नाही एकेकाला. आता एवढं मोठं पद मला मिळालंय म्हणल्यानंतर जरा घरचं काम कमीच होणार की, है का नाही? हा, तेवढंच धरून बसती बघा म्हातारी आणि फिरती गावभर कालवा करीत. हेच पटत नाही बघा मामी मला. एखादी स्त्री पुढे चालली ना की सपोर्ट करावा सगळ्यांनी. तेच म्हणते मी. पण चला, हे एक बरे, तुमच्या घरातच तुम्हाला विरोधक मिळाले, याचा अर्थ तुम्ही प्रगती करताय. काय असो, येतो आम्ही. काळजी घ्या तशी. एक्सरे बिक्सरे काढला का नाही? नाही. बरं, मी करतो पाटलाच्या दवाखान्यात फोन. दाखवा त्याला. होय. हा? आणि पाणी घ्या कोकोनटचे. गेट वेल सून. येतो.